विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना क्षुद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. महात्मा फुले हे एकाच वेळेस 3 आघाड्यांवर लढत होते. प्रश्नांची उत्तरं शोधणे हा महात्मा फुलेंचा उद्देश होता. सामाजिक क्षेत्रातलं आणि शैक्षणिक क्षेत्रातलं कार्य जे आहे ते अतिशय अपूर्व आहे, अतुलनीय आहे. अंधश्रद्धेमुळे, अशिक्षितपणामुळे समाजाचं जे अधःपतन होत आहे ते अधःपतन थांबवलं गेलं पाहिजे. शेतकरी सज्ञान झाला पाहिजे, सुजाण झाला पाहिजे. नमस्कार. आज मी सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या साहित्याचा आढावा घेणार आहे. तसं पाहिलं तर महात्मा फुलेंनी 1848 साली मुलींची शाळा काढली आणि 1852 साली मुलांची शाळा काढली, अस्पृश्य मुलांसाठीची शाळा काढली. त्यांनी सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने पाऊल टाकायला 1850 साली सुरुवात केली. खरं तर शिक्षणाच्या अंगाने ते सामाजिक कार्यात वळले होते किंवा सामाजिक कार्याकडे वळले होते असं आपण म्हणू शकतो. त्यांचं सामाजिक क्षेत्रातलं आणि शैक्षणिक क्षेत्रातलं कार्य जे आहे ते अतिशय अपूर्व आहे, अतुलनीय आहे. त्यांनी पहिली जी त्यांची कलाकृती होती ते तृतीय रत्न नावाचं एक नाटक त्यांनी लिहिलं होतं. प्रतिकात्मक नाटक आहे. यामध्ये कुणबी पती पत्नी, एक पाद्री आणि एक जोशी ब्राह्मण आणि एक विदूषक असे पात्र आहेत. हा विदूषक जो आहे तो सूत्रधाराचं काम करतो आणि भाष्यही करतो. या कुणबी कुटुंबाला हा सवर्ण जोशी धर्माच्या नावाखाली, परंपरेच्या नावाखाली, अंधश्रद्धेच्या नावाखाली कसं लुबाडतो याचं वर्णन या संपूर्ण नाटकामध्ये आलेलं आहे. यावर भाष्य विदूषक असं करतो की कुणब्याची जात वेडी खरी, म्हणूनच त्यांनी ब्राह्मणांचे इतके दिवस अंधासारखे ऐकले. म्हणजे अक्षरशः समाज अंधपणे ब्राह्मण सांगतील ते काम करत होते किंवा तो म्हणजे धर्म, ब्राह्मण जे सांगतील तोच खरा धर्म, असं कुठेतरी त्यावेळेसची सामाजिक मनोभूमी तयार झालेली होती. आणि या नाटकाचा जो शेवट आहे तो असा आहे की हा कुणबी म्हणतो की महात्मा ज्योतिबा फुलेंनी प्रौढांसाठी शाळा काढलेली आहे, तर मी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रौढशाळेत जातो आणि पत्नीला तो सांगतो की सावित्रीमाईने जी मुलींसाठी शाळा काढलेली आहे, प्रौढ मुलींसाठी, त्यामध्ये तू जा. म्हणजे महात्मा फुले हे एकाच वेळेस 3 आघाड्यांवर लढत होते. ते म्हणजे स्त्री शिक्षण, दुसरं म्हणजे शूद्र अतिशूद्र यांच्या शिक्षणाचीही त्यांनी मुहूर्तमेढ रोवलेली होती, आणि तिसरी गोष्ट म्हणजे जे कुणबी, महार, मांग जो काही बहुजन समाज आहे त्या बहुजन समाजातले जे प्रौढ स्त्री पुरुष आहे त्यांनाही शिक्षण देणं त्यांनी सुरू केलं होतं. म्हणजे हा महात्मा 3 आघाड्यांवर लढत होता. दुसरी त्यांची कलाकृती ती म्हणजे 1869 मध्ये त्यांनी शिवाजीचा पोवाडा लिहिलेला आहे. या शिवाजीच्या पोवाड्यावर किंवा हा पोवाडा लिहिताना त्यांनी ग्रँड डफ यांचा हिस्ट्री ऑफ मराठा यातला जो पहिला खंड आहे त्याचा संदर्भ घेतला असावा असं वाटतं. या पोवाड्यात एकूण 8 भाग आहेत. या पोवाड्याचा शेवट मात्र असा आहे की या पोवाड्यामध्ये ग्रँड डफने लिहिले वर्णन असं आहे की रामदास स्वामी आणि दादोजी कोंडदेव हे त्यांचे गुरु असावेत. म्हणजे रामदास स्वामी हे आध्यात्मिक गुरु असावेत आणि राजकारणातील गुरु हे दादोजी कोंडदेव असावेत, असं त्यांनी संदर्भ दिलेला आहे ग्रँड डफने. पण महात्मा फुलेंनी हा संदर्भ नाकारलेला आहे. ते असं म्हणतात की शिवाजी महाराज हे स्वकर्तृत्वाने मोठे झाले. त्या आध्यात्मिक गुरूंचं जे श्रेष्ठपण रामदास स्वामींकडे दिलं जातं ते त्यांनी नाकारलेलं आहे आणि दादोजी कोंडदेवांचं गुरुस्थानही त्यांनी नाकारलेलं आहे. त्यामुळे पूर्णतः ग्रँड डफचाच प्रभाव होता असंही आपल्याला म्हणता येणार नाही. यामध्ये एक गोष्ट अशी आहे की या पोवाड्याचा जो नायक आहे तो बळी आहे, बळीराजा आहे, आणि प्रतिनायक जो आहे तो परशुराम आहे. म्हणजे परशुरामाच्या वर्चस्वाखाली हा नायक कसा
चिरडला जातोय, भरडला जातोय, अशा प्रकारचं वर्णन यामध्ये आहे. हा पोवाडा जवळजवळ 8 भागामध्ये विभागलेला आहे. यानंतरचं या पोवाड्यामध्ये कुळवाडी भूषण असा गौरव त्यांनी शिवाजी महाराजांचा केलेला आहे. त्यानंतरचं महत्त्वाची ग्रंथसंपदा म्हणजे 1869 मध्ये त्यांनी एक ब्राह्मणांचं कसब नावाचं एक छोटेखानी पुस्तक लिहिलं. या पुस्तकाला जी प्रस्तावना लाभलेली आहे, ती यमुना पर्यटन करते बाबा पद्मनजी यांची. या पुस्तकामध्ये सुद्धा त्यांनी महाराष्ट्र देशातील कुणबी, माळी, महार, मांग यांना ही सगळी कलाकृती अर्पण केलेली आहे. त्यां या पुस्तकामध्ये ब्राह्मणांचं कसब म्हणजे ब्राह्मणांचं कौशल्य असा त्याचा आपण अर्थ घेऊया. तर यामध्ये असं वर्णन आहे की इंग्रजांच्या दरबारामध्ये जे द्वितीय श्रेणीचे अधिकारी होते ते सगळे उच्चवर्णीय होते, कारण उच्चवर्णीय लोकांनाच शिक्षण त्यावेळेस दिलं जात होतं. फिल्टर थेअरी वापरली जात होती. फिल्टर थेअरीचा अर्थ असा होतो की मॅकॅलोची फिल्टर थेअरी आहे ती. त्याचा अर्थ असा होतो की उच्चवर्णीयांना शिक्षण द्यायचं आणि उच्चवर्णीय नंतर खालच्या ज्या जातीच्या उतरंडी आहे त्यांना शिक्षण देतील. तर ही फिल्टर थेअरी महात्मा फुलेंनी नाकारलेली होती. पण त्यांचं असं म्हणणं होतं की जे सरकार दरबारी द्वितीय श्रेणीचे जे अधिकारी आहेत ते अधिकारी या कुणब्यांचा आणि बहुजन समाजांचा छळ करतात किंवा त्यांची पिळवणूक करतात, त्यांचं शोषण करतात, असं वर्णन ह्या ब्राह्मणांच्या कसब या पुस्तकामध्ये आलेलं आहे. त्यांची आणखीन एक सर्वोत्कृष्ट अशी जी कलाकृती आहे ती म्हणजे गुलामगिरी. ही 1872 साली प्रकाशित केली गेली. या पुस्तकाची रचना ही संवादात्मक आहे. कोंडीबा, यशवंत आणि ज्योतिबा असे ते 3 पात्र आहेत. या ग्रंथात त्यांनी धर्माची समीक्षा केलेली आहे आणि विशेष म्हणजे हा ग्रंथ आफ्रिकेतील निग्रोंना समर्पित केलेला आहे की जे निग्रो गुलाम म्हणून जीवन जगत होते आणि भारतीय समाज सुद्धा मानसिक गुलामीतच होता, कारण तो धर्माच्या नावाखाली, परंपरेच्या नावाखाली, जातीच्या नावाखाली गुलाम बनलेला होता. आणि म्हणून इथे एक व्यापक किंवा जागतिक दृष्टी त्यांची होती असं आपण काही म्हणायला हरकत नाही. म्हणजे मानसिक गुलामीमध्ये असलेल्या समाजाने डोळसपणे बघावं, शिक्षित व्हावं असा त्यांचा मुख्य उद्देश दिसतो. म्हणजे एक प्रकारे अंधश्रद्धेमुळे, अशिक्षितपणामुळे समाजाचं जे अधःपतन होत आहे ते अधःपतन थांबवलं गेलं पाहिजे अशी मनोभूमिका इथे महात्मा फुलेंनी मांडलेली आहे. त्यानंतरचं आणखीन एक अवर्णनीय असं एक पुस्तक आहे ते म्हणजे शेतकऱ्यांचा असूड. शेतकऱ्यांचा असूड अतिशय अपूर्व असं एक पुस्तक आहे. ते 1883 साली लिहिलं गेलेलं आहे. या पुस्तकामध्ये शेतकऱ्यांची अवनत स्थिती, म्हणजे जी आजही शेतकऱ्यांची स्थिती फारच वाईट आहे आणि तेव्हाही काही चित्र वेगळं नव्हतं. तर अतिशय वाईट स्थितीमध्ये असलेला हा शेतकरी सगळ्या बाजूनी कसा नाडला जातोय. पण फक्त प्रश्न मांडणे हा महात्मा फुलेंचा उद्देश नव्हता. तर प्रश्नांची उत्तरं शोधणे हा महात्मा फुलेंचा उद्देश होता. आणि म्हणून या ग्रंथामध्ये महात्मा फुलेंनी शेती कशी करावी, नवनवीन बियाणे कसे आणावेत, चांगल्या जनावरांची निपज कशी करावीत, पाटबंधारे कुठे बांधावेत, पाणी कुठे अडवावं, कसं जिरवावं, त्याचबरोबर अशा दरिद्री अवस्थेमध्ये जगणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण दिलं गेलं पाहिजे आणि त्यासाठीच्या योजनाही त्यांनी सुचवलेल्या आहेत. म्हणजे हा माणूस फक्त प्रश्न सांगून बसत किंवा नुसत्या समस्या मांडत बसत नाहीये, तर समाज या समस्येतून कसा बाहेर पडेल, आपली उन्नती कसा करून घेईल याबद्दलचे सोल्युशनही ते देताना आपल्याला दिसतात. म्हणजे या ग्रंथाचं मोठेपण यासाठी आहे की शेतकरी सज्ञान झाला पाहिजे, सुजाण झाला पाहिजे आणि त्याने खांद्यावर असूड घेऊन या धर्म, परंपरा, हे जे रिवाज आहेत जे त्यांना मानसिक गुलाम बनवतात त्या सगळ्यांवर त्यांनी आसूड उभारला पाहिजे, अशा प्रकारची ती भूमिका त्यांनी मांडलेली आहे. या ग्रंथामध्येच त्यांचं अगदी मंत्र आहे. तो मंत्र असा आहे की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना क्षुद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे सगळ्या अनर्थांचं कारण फक्त अविद्या आहे, फक्त शिक्षण न शिकणं हे आहे असं ते म्हणतात. त्यानंतर त्यांचा शेवटचा ग्रंथ जो आहे
किंवा शेवटची जी कलाकृती आहे ते म्हणजे सार्वजनिक सत्यधर्म. हे पुस्तक 1889 साली लिहिलं गेलं. पण त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा, त्यांचा मानसपुत्र यशवंत याने 1891 साली अ, हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. या पुस्तकाचा मुख्य गाभा आहे तो म्हणजे मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा. या पुस्तकामध्ये तत्वज्ञान सांगितलं आहे जीवनाचं असं म्हणायला काही हरकत नाही आणि समाज एकत्र आला पाहिजे, विश्व बंधुत्व निर्माण झालं पाहिजे आणि सत्याचं स्वरूप सगळ्यांना समजलं पाहिजे, या आशयाचं लिखाण त्यांनी केलेलं आहे. अर्थात हा ग्रंथही संवादात्मक स्वरूपाचा आहे. यामध्ये गणपतराव, यशवंत आणि स्वतः ज्योतिबा यांचे संवाद आहेत. अशी ही त्यांची कलाकृती आहे. त्यांनी अखंड नावाची कलाकृतीही केलेली आहे. अखंड हे अभंगाच्या अंगाने जाणारे. अर्थात ही कलाकृती अगदी 1850 पासून चालूच होती. ती शेवटपर्यंत चालू होती. यामध्ये यांच्या ह्या अखंडांवर तुकाराम महाराजांचा खूपसा प्रभाव जाणवतो. सर्वसामान्य जनतेला समजेल अशी भाषा आहे. सर्वसामान्य जनतेने अंधश्रद्धेतून, रूढी परंपरातून बाहेर आलं पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे. खास करून बहुजन समाजातल्या युवकांनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि त्यांनी डोळसपणे समाजकारण आणि राजकारण केलं पाहिजे, अशी महात्मा फुलेंची इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण करणं हे आपल्या समाजातील प्रत्येक तरुणाचं काम आहे, असं मला वाटतं.